आणि त्याचं अगर असं म्हणणं असेल की उद्धव ठाकरेचं त्याच्यामध्ये फार मोठं योगदान आहे, तर मी त्याला खुला ओपन चॅलेंज देतो की त्यांनी उद्धव ठाकरेच्या ह्या राम मंदिराच्या आंदोलनाशी संबंधित असलेला किंवा 93 मध्ये ज्या दंगली मुंबईमध्ये झाल्या त्या दंगलीचा आणि उद्धव ठाकरेच्या संबंध असलेला एक पुरावा मला द्यावा, एक फोटोग्राफ दाखवावं ज्याच्यावर अजूनपर्यंत एक साधा FIR नाही, NC नाही, त्या उद्धव ठाकरेला राम मंदिराला का बोलवायचं, राम मंदिराच्या म्हणजे अयोध्याला का त्याला आमंत्रण द्यायचं, हा फार मोठा प्रश्न आहे ना. आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचं योगदान, विश्व हिंदू परिषदेचं योगदान, राष्ट्र स्वयंसेवक कार्यकर्त्यांचं योगदान, स्वयंसेवकांच्या योगदानाबद्दल कोणाचा दुमत नाही, त्याच्यावर चर्चाच होत नाही. पण आक्षेप असा आहे की ज्या उद्धव ठाकरेचा आणि राम मंदिर आणि अयोध्याशी काही काडी मात्र संबंध नाही, ज्यांनी मुख्यमंत्री असताना जेव्हा ऑनलाईन पद्धतीने राम मंदिरासाठी देणगी देशभरामध्ये जमा होत होती, तेव्हा ह्याच उद्धव ठाकरेंनी त्या देणगीला विरोध केलेला. म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेन, अरे बाबा, राम मंदिर आणि तुझ्या मालकाचा काही संबंध नसल्यामुळे आणि 22 तारखेच्या कार्यक्रमासाठी सरकारने अधिकृत फोटोग्राफर नेमलेले आहेत. मग आम्हाला वेगळा मुंबईतून फोटोग्राफर घेऊन जाण्याची काहीच गरज नाही. मग उद्धव ठाकरेची तिथे काय गरज पडते आम्हाला. आणि काल आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना जी डॉक्टरेट दिली गेली त्याच्यावर मोठा ह्याला कालपासून मिरची लागलेली आहे. पण मी संजय राजाराम राऊतला सांगेन, डॉक्टरेट मिळवणं हे मॅरेज सर्टिफिकेट काढणं एवढं सोपं नाही बाबा. तुझे रोज पद्धतीने मॅरेज सर्टिफिकेट काढत मुंबईभर जे फिरतोस, तेवढं डॉक्टरेट काढणं एवढं सोपं नाहीये, मिळवणं एवढं सोपं नाहीये. म्हणून तुझ्यासारखे तीनपाट पत्रकारांना ह्याचं महत्त्व कधीच कळणार नाही. कारण का तुझा मालक जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा पैसे देऊन बेस्ट CMचे पुरस्कार मिळवायचा. पैसे दिले जायचे एजन्सीला की अशा असा सर्वे झालाय सांगा, आणि अशा अशा पद्धतीने उद्धव ठाकरेला बेस्ट CM म्हणून तुम्ही पुरस्कार द्या. ह्या एजन्सीचे नाव पण मी सांगू शकतो. रेनड्रॉप नावाची कुठली तरी एजन्सी होती, ती ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायची, त्याला करोडोचे पैसे हे लोक द्यायचे. म्हणून तुम्हा लोकांना ही डॉक्टरेट पदवी आणि या मोठ्या मोठ्या गोष्टी कळणार नाहीत. राजसाहेब ठाकरेंना जे आमंत्रण मिळालेलं आहे VVIP मध्ये ते योग्यच आहे, कारण का त्यांचं योगदान आहे. अरे 93च्या दंगलीच्या वेळी हा उद्धव ठाकरे गोधडीत मुतायचा, त्याला मुंबईत डायपर घालून फिरण्याची वेळ आलेली आम्हा लोकांना माहिती आहे. बायका पोरांना घेऊन मातोश्रीच्या बाथरूम मध्ये लपायचा. त्याचा काय संबंध 93च्या दंगलीशी आणि राम मंदिराच्या आंदोलनाशी. आणि हा स्वतः संजय राजाराम राऊत स्वतः लोकप्रभामध्ये राम मंदिराच्या विरोधात लिहायचा, आणि राम मंदिर आणि 93च्या दंगलीच्या वेळी हा सामनामध्ये साधा कामगार होता. शिवसेनेची याची काही संबंध नाही. म्हणून तुझी फडफड झाली, तू कितीही फडफड करत बसलास,
तर तुझ्या आणि तुझ्या मालकाच्या सारख्या चपटा पायाच्या लोकांना आम्हाला एवढा शुभ दिवस तिथे आमंत्रण करायचं नाही, म्हणून मंदिर समितीचा अतिशय योग्य निर्णय असा झालाय, त्याचं मी स्वागत करतो. हिंदू समाजाचा आणि उद्धव ठाकरेचा काही संबंध नाही. मी ऐकलंय त्याच्यानंतर एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये त्या उर्वरित जागेवर जी काही मस्जिद उभी राहणार आहे त्याच्यासाठी तुला आमंत्रण व्हीव्हीआयपी मध्ये भेटेल ना, तिथे जा ना, तिकडे दाढी कुरवडायला जा, तिथे आम्ही थोडी तुला थांबवतोय. पण इकडे तुझ्या हिंदू समाजाशी आणि तुझा काही संबंध नाही. तू मुख्यमंत्री असताना हिंदूंचे सण बंद केले, हिंदूंवर हल्ले झाले, जिहाद्यांना मदतच करण्याची भूमिका तुझ्या महाविकास आघाडीच्या सरकारची होती. तू मुख्यमंत्री म्हणून तू जिहाद्यांच्या जास्त आणि हिंदूंचा कमी होतात, म्हणून आज तुला हिंदू समाज मोजत नाही. कोण गिरीश महाजन म्हणणारा हा संजय राजाराम राऊत? अरे जेव्हा 14 ते 19 मध्ये मलाच आठवतं सभागृहाच्या बाहेर एक शिवसेना भाजपची मीटिंग झालेली, तेव्हा तुझ्याच उद्धव ठाकरेंनी गिरीश महाजनजींचं कौतुक केलेलं. देवेंद्रजींना सांगितलं, आठवत असेल आपल्या लोकांना, देवेंद्रजींना सांगितलं होतं की हा गिरीश महाजन सारखे नेते माझ्या शिवसेनेत असले पाहिजे होते. आज तू कोण गिरीश महाजन म्हणतोस? तुझ्यासारखा नमक हराम हा कोणाला शोभणार, म्हणजे कोणालाच परवडणारा नाही. म्हणूनच तुझ्या घरात तुझी काय लायकी राहिली आहे ती आता वेगळं सांगायला नको. इतिहास आणि भाजपचा काही संबंध नाही. त्या काळात जे काही घडलं होतं त्या भाजपच्या अनेक नेत्यांनी असं म्हटलेलं आहे की शिवसैनिकांचं योगदान मोठं आहे, असं त्यांनी एक दावा केला. तिथे बाबरी तोडण्यासाठी हिंदू समाजाचे लोक एकवटले होते, मग ते संघाचे होते, विश्व हिंदू परिषदचे होते आणि विविध हिंदुत्ववादी संघटनाचे सगळे कार्यकर्ते कारसेवकाच्या निमित्ताने एकत्र झाले आणि ते काम केलेलं आहे. म्हणून ह्यांनी ज्याच्या शिवसेनेच्या इतिहासाची काही संबंध नाही, ज्याला शिवसेनेच्या जडणघडणमध्ये हा कुठेच नाही, त्यांनी आम्हा लोकांना इतिहासाची भाषा करू नये. तुझ्या शिवसेनेमध्ये वय काय? तुला शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे किती कळले हे पहिलं संजय राजाराम राऊतनी आमच्यावर खुली चर्चेसाठी यावं, मग त्याच्यानंतर इतिहासाची भाषा करावी. नवाब मलिक बाबत एक उपमुख्यमंत्र्यांनी पत्र दिलं होतं, तरी सुद्धा काल नवाब मलिक जायचं अजित पवारांच्या बंगल्यावरती गेले होते. पुन्हा एकदा चर्चा जी आहे ती बघा, असं आहे की आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्र लिहून भारतीय जनता पक्षाची भूमिका अतिशय स्पष्ट करून टाकलेली आहे आणि त्यांनी हेही त्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे की या एका विषयासंदर्भात आम्ही तडजोड करणार नाही. म्हणून एकदा ती भूमिका स्पष्ट झाल्यानंतर त्या नवाब मलिकचं काय करायचं आता अजितदादांनी बघून घ्यावं, पण सरकारमध्ये त्यांचा कुठलाही स्थान नसेल ही स्पष्ट भूमिका आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी मांडलेली आहे. टीका होताना टीका केली संजय राऊतांनी. पंतप्रधानांचा एक पोस्टर जे आहे ते काल लीक झालं. असं आहे ना, आता पंतप्रधानांचा फोटो कोणी कसा छापावा हे काय स्वतः पंतप्रधान कोणाला सांगत नाहीत आणि रामाचं स्थान हे पंतप्रधानांच्या मनात आणि हृदयात किती मोठं आहे हे त्यांनी जेव्हा त्यांना नतमस्तक होऊन जे साष्टांग नमस्कार केला होता ना, तेव्हा देशाने आणि विश्वाने बघितलेला आहे. म्हणून हिंदुत्वाची सर्टिफिकेट आम्हाला ह्याच्यासारख्या लव जिहाद आणि धर्मांतर झालेल्या टोपीवाल्या दाढी कुरवड्यातल्या लोकांकडून आम्हाला गरज नाही. असू शकतात ते, आता त्याच्यावर मी कसं काय बोलू शकतो? कोण? मग काय चूक आहे? ती क्रिसमसची पार्टी, क्रिसमसचे ते गेट टुगेदर होतं. आमचे आदरणीय पंतप्रधान हे सगळ्या लोकांना तिथे क्रिसमसच्या निमित्ताने भेटत होते, त्याच्यामध्ये त्यालाही भेटलं. 7:30 नंतर एकट्यामध्ये भेटले ना त्याच्या घरी.
सगळे बॉडीगार्ड सोडून एकटं डिनोच्या घरी भेटले नाही मेकअप लाली लिपस्टिक लावायला. फरक आहे. राज्य सरकारने आता मदरशांना 10 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. कशा पद्धतीने आणि अजूनपर्यंत मी नोटिफिकेशन वाचलेले नाही, म्हणून वाचल्यानंतर त्याच्यावर निश्चित पद्धतीने प्रतिक्रिया देईल. संजय राऊतांनी असे पण लागून चालन आणि तुष्टीकरणाच्या विरोधात असलेलं आमचं महायुतीचं सरकार आहे, म्हणून असे काही नोटिफिकेशन वाचल्यानंतर त्याच्याबद्दल भूमिका देऊ. संजय राऊतांनी असे म्हटलं की देशाच्या इतिहासात त्यांचं काही योगदान नाही, महाराष्ट्रात लढत ते नाही, त्यांनी भगतसिंग, पंडित नेहरू, महात्मा गांधी लढू शकले नाही, ते काय करणार? असं आहे ना, म्हणून तुम्हाला बोललो ना, इतिहास आणि संजय राऊत. आता राजाराम राऊतच्या घरामध्ये ह्याचा किती मोठा इतिहास आहे हे पण आता थोडं तपासण्याची वेळ आलेली आहे. कारण शिवसेनेच्या इतिहासामध्ये संजय राऊतचं नाव कुठेच नव्हतं. शिवसेना जडणघडणपासून आत्तापर्यंत संजय राऊतचा काही संबंध नसल्यामुळे इतिहासाची भाषा ह्यांनी करू नये रे बाबा. आम्ही हेडगेवार घडवलेले आहेत, श्यामापुरकर प्रकाश मुखर्जी घडवलेले आहेत, आम्ही लालकृष्ण हे अडवाणी घडवलेले आहेत, आज आम्ही नरेंद्र मोदींसारखा महापुरुष पाहतोय. म्हणून ह्यांनी त्या तालमीच्या एवढ्या मोठ्या लोकांची नावं ह्याच्या घाणेरड्या थोबड्यातून घेऊ नये असं मला यायला सल्ला आहे. शरद पवार गट जो आहे आक्रोश मोर्चा आजपासून पुण्यातून सुरुवात होते आक्रोश मोर्चाची सरकारच्या विरोधात. मग आक्रोश मोर्चा नेमकं सरकारच्या विरोधात आहे की अजितदादांच्या विरोधात आहे हे त्यांचे भाषणं ऐकल्यानंतर कळेल. पंतप्रधान मोदींचा विकसित भारत रथ आहे तो बार्शीच्या पंढरी गावातील गावकऱ्यांनी आखलून दिला. एक लक्षात घ्या, आता उदाहरण जिथे जिथे आमचा विकसित भारतचा रथ जातो तिथे मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत होत आहे. पण हे महाविकास आघाडीचे काही टकली घुसतात आणि ते तिथे तमाशा करण्यासाठी ही नाटकं करतायत. त्याच्यामध्ये सामान्य जनतेशी काही लेणं देणं नाही. हे मी तुम्हाला अनुभवाने सांगू शकतो. सिंधुदुर्गामध्ये पण असे प्रयत्न केले, सगळे उबाटाचे, शरद पवार साहेबांच्या गटाचे किंवा त्या काँग्रेस गटाचे, त्यांना काही काम उरलेलं नाही आहे. थोडक्यात फक्त बातमी बनवायची आहे, त्यासाठी तो विरोध होतोय. पण सामान्य जनता ही त्या विकसित भारत यात्रेला मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद देत आणि स्वागत करतायत. म्हणून जे जे विरोध करणारे आहेत त्यांचे जरा किशे तपासले ना, हे सगळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत. ज्यांना द्वेष आहे किंवा लाभार्थी असतील, सगळ्यांनी केंद्र सरकारचे लाभ घेतलेले आहेत, पण विरोध विकसित भारत यात्रेला करा ही यांची घाणेरडी वृत्ती आहे. संजय राऊत म्हणतायत की ज्या पद्धतीने इंडिया आघाडीला कुठल्याही चेहऱ्याची गरज नाहीये, आमच्याकडे बरेच चेहरे. म्हणजे सगळे नालायक आहे हे स्पष्ट होत आहेत ना. त्यांनी पंतप्रधान पदाचे 3 चेहरे दिलेले आहेत. एक राहुल गांधी जे म्हणतात, दुसरं उद्धव ठाकरेंचं त्यांनी नाव सांगितलं. असं सकाळी सकाळी नको माझ्यावर करा तुम्ही असं असं नका ना. आता ज्याच्या साला पोलीस पाटील बनण्याची लायकी नाही, तो देशाचा पंतप्रधान बनायला जात असेल आणि राहुल गांधीला हे माहीत नाही की तो भारतात आहे की तो इटलीमध्ये आहे, अशा लोकांना बोलून आमच्या एवढ्या मोठ्या भारत देशाला जो महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे मोदीजींच्या नेतृत्वाखाली, अशा तीनपाट लोकांची नावं तुम्ही घेऊ नका हो पंतप्रधानांसाठी. लोकसभा आढावाच्या बैठका घेत आहे, मात्र त्यांच्यातच उमेदवारीच्या याच्यावर नेत्यांमध्ये कुटुंब सुरू आहे, रस्सीखेच सुरू आहे. उदाहरणार्थ संभाजीनगरची जागा आहे, दानवे आणि फेरेमध्ये कुठेतरी आता रस्सीखेच सुरू आहे. कशाच पद्धतीने पाहताय? आढावा बैठक घेते मात्र उमेदवारीवरून नेते ठाकरे गट हा एक मित्रमंडळ किंवा महिला बचत गट सारखा विषय आहे. तो त्याला एवढं तुम्ही ना महत्त्व देऊ नका. लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्याकडे उमेदवार पण भेटणार नाहीत, एवढी भांडणं होणार की त्यांचा एकही खासदार निवडून येणार नाही. म्हणजे ही फक्त नौटंकी आहे. एवढेच बैठका अगर मुख्यमंत्री असताना अगर कार्यकर्त्यांबरोबर आणि आपल्या लोकप्रतिनिधींबरोबर घेतले असते ना, तर आज इथे दर फिरायची वेळ आली नसती उद्धव ठाकरेला. म्हणून या बैठकांचा आणि लोकसभेचा काय अर्थ नाही. बोलू शेवटचा प्रश्न फिर अजय चौधरी यांचा एक व्हिडिओ जो आहे तो समोर आहे. ठेकेदाराला कुठेतरी हात त्यांनी उघडलेला पाहायला मिळते, कामं होत नाहीत म्हणून त्यांनी हात उघडला असं. नाही, असा असेल की त्यांचा व्हिडिओ हे आदित्य ठाकरेच्याच गटाने कदाचित काढला असेल मुद्दामून. कारण का माझ्याकडे माहिती अशी आहे की आदित्य ठाकरे वरळीमधून ना शिवडीमधून लढवणार आहे, म्हणून अजय चौधरीची विकेट काढण्यामागे आदित्य ठाकरे गटाचा हात असू शकतो असं माझं मत आहे. नहीं, आज का प्रेस का मुद्दा इतना ही है कि राम मंदिर के नाम पे
ये सुबह सुबह जो भौंकने का काम हमारा भांडुप का देवानंद जो करता है वहाँ से, उसका कुछ अभी अर्थ नहीं है। क्यों? इसका कारण ऐसा है कि राम मंदिर का आंदोलन हो, 93 के राइट्स हो, उसका और उद्धव ठाकरे का और ये संजय राउत का एक कुछ भी संबंध हो तो उसका एक तो प्रूफ उसने देना चाहिए। जिस उद्धव ठाकरे ने कभी राम मंदिर के आंदोलन में हिस्सा लिया नहीं, एक सादी एफआईआर वो उद्धव ठाकरे के नाम पे नहीं है। और ये संजय राजाराम राउत और शिवसेना के इतिहास में संजय राउत का कुछ भाग ही नहीं है, कुछ नाम भी नहीं है उसका। उसने जब भी भारतीय जनता पार्टी के ऊपर वो टीका ये लोग करते हैं कि भारतीय जनता पार्टी का क्या रोल, सभी हिंदुओं ने साथ में मिलके, हिंदुत्व विचार के सारे लोग साथ में आ गए और उन्होंने बाबरी मस्जिद के जगह पे, बाबरी मस्जिद का डेमोलिशन हुआ उधर, और आज 22 तारीख को उधर राम मंदिर का निर्माण होने वाला है। तो उसमें जितना हिंदुत्ववादी विचार के लोगों का हाथ है उतना ये संजय राउत और उद्धव ठाकरे से ऐसे जिहादियों का कुछ हाथ हो ही नहीं सकता। नीतीश, लगातार राम मंदिर की बात हो रही है, इस बीच में कांग्रेस के मुख्य नेता है सैम पित्रोदा, उन्होंने ये कहा है कि धर्म एक व्यक्तिगत विषय है, इसका राष्ट्रीयकरण नहीं होना चाहिए और पूरे देश में राम मंदिर, राम जन्मभूमि की बात को देखकर उन्हें परेशानी होती है। देखिए ऐसा है, जो देश एक हिंदू राष्ट्र है, जहाँ 90% लोग ये हिंदू रहते हैं, तो यहाँ राम मंदिर का निर्माण ये राष्ट्र विषय ही है। जिनका हमारे देश से कुछ संबंध नहीं है वो इसी तरीके से हमारे देश के बारे में बात करेंगे। जब भी हिंदुओं की बात होती है तभी हमेशा कांग्रेस को तकलीफ ही होती है, फिर वो जवाहरलाल नेहरू हो, राजीव गांधी हो, या अभी सोनिया गांधी हो, या ये राहुल गांधी हो। ये हिंदुओं का द्वेष करने वाले लोग हैं। इसलिए जब हिंदुओं के लिए जब खुशी का दिन आएगा तो इन लोगों को परेशानी ही होगी। सामना एडिटोरियल की भी बात की जाएगी क्योंकि उसमें भी राम मंदिर को लेकर ही सवाल उठा है कि भाजपा ने अयोध्या के राम मंदिर में राजनीति विकसित की है और जिस तरीके से राम मंदिर के अंदर वीवीआईपीज को सिर्फ बुलाया जा रहा है, ये बताता है कि ऐसा करने वाले रावण और विभीषण के वंशज हैं। देखिए ऐसा है, जिनका वो राम मंदिर के निर्माण पे अधिकार है वही उनके ऊपर बोलना चाहिए। बाला साहब ठाकरे जी का बहुत बड़ा योगदान था, ये हर एक पीढ़ी मानती है। मगर जिस उद्धव ठाकरे के ऊपर आज एक एफआईआर नहीं है, जिन्होंने वो राम मंदिर निर्माण हो या 93 बॉम्ब ब्लास्ट के बाद के दंगे हो, उसमें किधर भी ये उद्धव ठाकरे का हाथ नहीं है। उसको इस चीज़ की तो मिर्ची लगेगी कि उनका उस राम मंदिर निर्माण से कुछ संबंध ही नहीं है। और भारतीय जनता पार्टी हो, विश्व हिंदू परिषद हो, राष्ट्रीय स्वयं संघ हो, जो हिंदुत्ववादी विचार के हम सारे लोग हैं, इन्होंने उस निर्माण के अंदर काम किया ही था, इसलिए हर एक का उसका अधिकार है। तो इसलिए वीवीआईपी का एंट्री की एक बात हो, उसके बाद जितने राम भक्त है, जिनके दिल में राम है, हाँ, वो हर एक आपको उधर राम मंदिर के इधर दर्शन देते हुए दिखेगा। सवाल इसलिए भी किया जा रहा है सर क्योंकि राज ठाकरे को बुलाया गया है। अरे बाबा, जिसको शिवसेना का इतिहास मालूम है वो सब आपको बोलेंगे कि जितना योगदान बाला साहब ठाकरे जी का था उसके नीचे उसी लिस्ट में राज साहब ठाकरे का भी उतना ही योगदान था। तभी उद्धव ठाकरे कैमरा साफ करते हुए मातोश्री में बैठते थे, उनका और राजनीति का कुछ संबंध नहीं था। मगर राज साहब ठाकरे 93 बॉम्ब ब्लास्ट के बाद का दंगे हो या राम मंदिर के आंदोलन में राज साहब ठाकरे की बहुत बड़ी भूमिका थी, इतना मैं हक से बोल सकता हूं। तो उनको बोलने का अधिकार है। ये धर्मांतर हुए जिहादियों का क्या काम है उधर राम मंदिर में? अभी 2-3 महीने के बाद जब भी मस्जिद का निर्माण होगा तभी उद्धव ठाकरे को फ्रंट सीट पे बिठाएंगे ना उधर। संजय राउत ने ये कहा कि इंडिया गठबंधन में पीएम के कई चेहरे हैं और नाम बाकायदा लिए उन्होंने। पहला नाम राहुल गांधी का लिया, दूसरा नाम प्रियंका गांधी का लिया और तीसरा नाम उद्धव ठाकरे। बाप रे, मतलब तो हम लोग को तो अभी देश छोड़ने का वक्त आ चुका है। हम लोग अभी आदित्य ठाकरे के पहले मैं ही देश छोड़ के भाग जाऊंगा जिस दिन ये नालायक उद्धव ठाकरे का नाम गलती से भी पीएम के जगह पे आ गया है। जिसको सीएम की कुर्सी, मुख्यमंत्री की कुर्सी अच्छी तरीके से संभालनी हुई नहीं, उसने प्रधानमंत्री के बारे में सोचना भी नहीं चाहिए। पहले वो कोई तो सरपंच पद का चुनाव अभी आने वाला है, वो लड़के देके फिर पीएम की बात करेंगे। दिशा सालियान मौत मामले में आपने मुंबई के विशेष पुलिस आयुक्त को पत्र लिखा है। आप कई दिनों से प्रयास कर रहे थे कि एसआईटी गठित की जाए, एसआईटी गठित की गई है। अब आपने पत्र लिखा है और ये कहा है कि मालवनी पुलिस स्टेशन के जो वरिष्ठ पुलिस निरीक्षक
पर्यवेक्षक हैं उनको हटाया जाए, सर ऐसा क्यों? ऐसा है कि एसआईटी गठित होने के बाद भी कौन एसआईटी के अंदर बैठता है वो भी बहुत महत्वपूर्ण है। मेरा खुद का अनुभव ऐसा है कि तभी मालवनी पुलिस स्टेशन के जो सीनियर थे भालेकर, ये चिमनराव, वहाँ क्या मुझे एक तो लगता है कोई डीसीपी ठाकुर नाम का कोई तो था, ऐसा उसका पूरा नाम ठाकुर, ये सारे के सारे वो कवर अप में उनके साथ में थे। मेरा और मेरे पिताजी नारायण राणे साहब का जब इंट्रोगेशन हुआ था तभी ये लोग ही सब लोग हम लोग को ठाकरे के बाजू से हम लोग से इन्वेस्टिगेशन कर रहे थे, हमसे पुरावा मांग रहे थे जाके वो प्रूफ नष्ट करे। कल जब भी एसआईटी के नाम पे जब भी इन्वेस्टिगेशन शुरू होने वाली है, जब भी प्रूफ इकट्ठा करने वाले हैं, तब अगर ये चिमनराव जैसे लोग मालवनी पुलिस स्टेशन में बैठेंगे तो एविडेंस को खराब कर देंगे, क्योंकि उनको भी मालूम है कल अगर ये मर्डर प्रूव हो गया तो सबसे पहला सस्पेंशन ये सब लोग का होगा। फिर वो चिमनराव हो, भालेकर हो, ये सारे के सारे सस्पेंड होने वाले। इसलिए खुद को बचाने के लिए ये लोग इन्वेस्टिगेशन खराब कर सकते हैं, प्रूफ को खराब कर सकते हैं। इसलिए मैंने मांग की है कि ये लोग सबको पहले हटाइए। हम जैसे लोग जब भी प्रूफ देने जाएंगे तब सामने कल्प्रिटिक अगर बैठे रहेंगे तो हम लोग कैसे प्रूफ देंगे उनको। आज भी वो लोग जिसके अपने पॉलिटिकल बॉसेस जिनके जिनके टच में है उनका प्रूफ हमारे पास है ना। सामना में ये भी लिखा गया है कि बीजेपी को 2014 के पहले जो राम मंदिर की लड़ाई थी उसके बारे में कुछ नहीं पता, उन्हें सिर्फ इतना पता है कि 2014 के बाद जो राम मंदिर की लड़ाई हुई है उनको इसी बारे में। देखिए मैडम, आप सामना को अभी ज़्यादा सीरियस लीजिए मत, क्योंकि सामना को अभी उनके घर के लोग भी पढ़ना बंद कर दिए हैं, क्योंकि सामना को सिर्फ एंटी मोदी के नाम पे इस्तेमाल किया जाता है। जैसा नेशनल हेराल्ड ये कांग्रेस का मुखपत्र है, वैसे कांग्रेस का भी दूसरा माउथपीस हो गया है, वो सामना है। इसलिए आप ज़्यादा उसको ज़्यादा सीरियस लीजिए मत, क्योंकि सुबह उठ के जब तक संजय राजाराम राउत अपना मोदी जी के बारे में, बीजेपी के बारे में, फडणवीस जी के बारे में अगर खिलाफ उनका एडिटोरियल लिखेगा नहीं, उनको शाम को उनका सैलरी का चेक मिलेगा नहीं, और वो पवन खेरा जी के माध्यम से उनके पास आता है। तो इसलिए वो अपना पेट भरने के लिए उनको वो एडिटोरियल लिखना पड़ता है। जहाँ एक तरफ आप दिनों मोरिया की आलोचना कर रहे थे और वहीं दिनों मोरिया प्रधानमंत्री के साथ लंच पे देखिए ऐसा है, प्रधानमंत्री जी हमारे सभी लोगों को क्रिसमस के त्यौहार के लिए मिले थे। वो सभी कम्युनिटी के लोग को मिले थे, अकेले डिनो मोरिया को नहीं मिले। और डिनो मोरिया को ऐसा पब्लिकली मिलना अलग है और शाम को 7:30 के बाद अकेले घर पे मिलना अलग बात है, जो हमारा पेंगुइन करता था तभी। तो दोनों मुलाकात में फर्क है। लगातार आप लोकसभा और कांग्रेस पार्टी की बात कर रहे हैं। इस बीच में 2024 में चुनाव लड़ने के लिए प्रियंका गांधी काफी ज्यादा एक्साइटेड और ऑन ग्राउंड नजर आ रही है। दूसरी तरफ ईडी ने एक और कंप्लेंट उनके हस्बैंड रॉबर्ट वाड्रा के खिलाफ की है। देखिए ऐसा है, वो कितना एक्साइटेड है उसके बारे में मैं तो बोल नहीं सकता ना, वो कांग्रेस पार्टी की बात है। वो प्रियंका जी कहाँ लड़ा है, क्यों लड़ा है, हाँ? और उनके वो रॉबर्ट वाड्रा जी को नोटिस आया, इसलिए मैंने भी पढ़ा है। तो मुझे लगता है जिसने करप्शन किया है उनको ऊपर तो सजा होने ही वाली है, फिर वो गांधी हो या वाड्रा हो। भारत जोड़ो यात्रा के बाद अब राहुल गांधी न्याय यात्रा भी निकालने वाले हैं लोकसभा के। बराबर, ऐसे ही यात्रा कर करके इटली चले जाए, फिर हमको 24 के बाद परेशानी नहीं। जाने की परेशानी है वो आपकी? हाँ जाने की वो परेशानी नहीं, अभी उनको देख के हमारा ट्रैफिक जाम हो जाता है। तो अभी वो यात्रा आई तो ट्रैफिक जाम हो जाएगी, उधर थोड़ा सिचुएशन खराब, उतना ही बारे, बाकी उनको राजनीतिक तकलीफ उनका कुछ नहीं, वो हमारे लिए ब्लेसिंग इन डिस्गाइज है। इसलिए अगर वो इटली जाते रहेंगे ना, हम लोग ही उनको उठा के वापिस लेके आएंगे कि भाई तू जाना मत, हमको जिंदगी भर पावर में रहना है। बोलिए। यस यू कैन, आई नो ओनली 3 languages. I can't go beyond that. So we've seen that amidst the inaugural of Ram Mandir. Yeah. Sam Pikul has also raised questions saying there's social politics that's going on. See, I am not surprised if the Congress is objecting the opening of Ram Mandir, because they are pro-jihadis and anti-Hindus. The party has always taken a stand against Hindus, and that's always been their agenda. And that is why the opening of Ram Mandir will always be a pain in the wrong place for them. So if Sam Pitroda ji is objecting on that and commenting against it,
So it is the natural stand of the Congress party, which is an anti-Hindu party. Similarly, we are seeing that even Samna's editorial today says that those who are instrumental in the actual Babri Masjid issue. See, Samna is no more the mouthpiece of Hindutva. It's the mouthpiece of the Congress party. Just like you see the National Herald, which always takes the Congress stance. The same way, Samna is the Marathi version of National Herald now. So until and unless they do not take an anti-Modi and an anti-BJP and an anti-Fadnavis stand, they do not get their salary checks from the Congress headquarters. So they are doing their job. Are they saying that amidst the fact that there are soldiers who are dying in Kashmir, there are farmers who are losing their lives in Maharashtra, important issues are being sidelined and politics is being played by BJP over? See, they will never accept that our country is a Hindu Rashtra. 90% of our population is Hindus. So our country, because it's known as a Hindu country, so obviously it is a big moment for every Hindu. So when the entire country as a Hindu Rashtra will be enjoying, these few jihadis will always have a problem with that. And that is why they will always raise such kind of issues. In the last 9 years under the Modi government, a lot of the situation of farmers, the situation in Jammu Kashmir has definitely got better than the Congress regime. So it's a very natural aspect that they are commenting against the Ram Mandir. They cannot digest the fact that the things that they couldn't do, Modi ji is doing in the last 9 to 10 years. So one last question, we are seeing that Amit Shah in Bengal had said that Mamta Didi often misleads the refugee brothers regarding CAA. They are saying that the CAA law has not really been clear and no one can really stop that. No, but we have from day one as a party, we have been very clear about the CAA. And Amit Shah ji has always cleared that we are going to implement the CAA in the country. So I think we are sticking by a stand which we have always said in all our public meetings. So that is all it is. May it be West Bengal or entire country, CAA will be implemented as per the Home Minister is saying. देखिए जी आपके साथ हिंदी में लेना चाहेंगे कि महाराष्ट्र शासन का अचानक से माइनॉरिटीज के लिए प्रेम बढ़ता नजर आ रहा है। कुछ दिनों पहले माइनॉरिटीज के लिए इंक्वायरी हुई, माइनॉरिटीज के लिए 500 करोड़ रुपए का बजट दिया गया था एजुकेशन और स्मॉल बिजनेसेस के लिए, और अब महाराष्ट्र स्टेट माइनॉरिटी डेवलपमेंट डिपार्टमेंट ने 10 लाख रुपए ग्रांट दिए हैं जाकिर हुसैन मदरसा मॉडर्नाइजेशन स्कीम के लिए। देखिए ऐसा है कि तुष्टीकरण के राजनीति के खिलाफ तो हम लोग है ही, मगर सबको अपना अपना हक मिलना चाहिए, इस विषय के ऊपर भी हम ठाम हैं। हमारे मोदी जी ने हमेशा कहा है सबका साथ सबका विकास, सबको साथ में लेके चलने वाले हमारी केंद्र और राज्य की सरकार है। मगर ज़्यादा ही अगर तुष्टीकरण होती रहेगी तो उसके ऊपर हम लोग ऑब्जेक्शन करेंगे। ये तो सिर्फ आपके पास आई हुई इन्फॉर्मेशन है, जब भी हाथ में हमारे नोटिस या GR आएगा तो उस बारे में हम हमारे वरिष्ठों से बात करेंगे।